स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि दरवेळीसारखा आता हा ब्लॉग पण आपण गाडीतूनच चालू केला आहे. आज चाललो आहे मी गणपती आणायला. जो मागे आपण बुक करायला गेलो सांज मी तुम्ही बघितला मागचा ब्लॉग. आज आहे गणेश काका गणेश काका साव्या अनुष्का. आज सांजच्या ऐवजी ही जागा घ्यायला आली आणि आणाय पण आहे आपल्यासोबत. आता निघायला आहे पुढे आलो आहे. आता भूक लागली सगळ्यांना. आधी जेवू आणि मग गणपती घेऊ. काय करायचं गणपती घेऊ आणि मग डायरेक्ट घरी यायचं. मॅट आणून जायचे नाही मॅट नंतर एक मॅट पण आणायचे. गवर डेकोरेशन अजून चालू नाही केला. चालू म्हणजे एक नॉर्मल फ्रेम वगैरे लावले ते घरी गेला दाखवू तुम्हाला. डेकोरेशन डायरेक्ट फर्स्ट दिला अर्धा घेतलं तर दिसलं काय कापू वगैरे काय असं. आजच्या ह्या ब्लॉग मध्ये तर ही जी नाटकं काय आहेत बघू ते. कुठे ग गॉगल हिचा डायरेक्ट पाडला. भूक लागली आता खायला थांबला इकडं. आधी पेट पूजा मग काम पूजा. तू काय खाते ग? काय खाते मामा सांग काय करते काय खातेस? काय चटणी? कसली चटणी? चले काय नाव आहे? प्युअर व्हेज पाटील स्नॅक्स कॉर्नर गणेश काका. हाय गाईज. खाऊन आणि मग गणपती घेऊ ना आपण नंतर डायरेक्ट घरी. आज ऊन आहे मस्त. पाऊस वगैरे तिकडं वाटतंय जरासं पण इकडं तर एकदम पूर्ण सनी डे काय दाखवला तो बाई. जाऊ आतमध्ये पेट पूजा. एडिटिंग करायला लागत असेल ना? हा एडिटिंग करायला लागत असेल. एडिटिंग लागते ना. प्रत्येक ब्लॉगची एडिटिंग करते होते. एक आहे मित्र एडिटर तो करून देतो आपल्याला. काय काय तो त्याचा पण आता म्हणजे एडिटरचा जरा लॅपटॉपचा काहीतरी नाही PC चा काहीतरी सीन झालाय. तो बोलला मला जमणार नाही. तो मलाच करायला लागतील आज म्हणजे हा ब्लॉग वगैरे. चला आता जाऊ आतमध्ये. अरे कशी करते खाना अरे साव्या खाना करू दो. खाना करना तो गेला इथं ऑर्डर आणला. काय चाललंय आता? काय चाललंय काय? आम्ही घेतले 3 मैसूर मसाला डोसा 3 चीज. त्यांनी घेतलाय तू साधा डोसा घेतलाय ना चीजवाला? चीज डोसा घेतलाय ना तू? हां ही पावभाजी. या दोघींची पावभाजी हिची पण हा सेमच आहे. इथे अनुष्कानी आणि अनयानी मागवली चीज पावभाजी आणि ते वीरबाई घेऊन आलाय चीज डोसा. आपला आता डोसा वगैरे आलाय. काय त्याला बरं तिकडे जाऊ दे. आता खरेदी गेले. हो काकाची नवीन खरेदी दाखव का. 15 घेतला भाई काकानी. आता नात गेला का? वाया नाही गेला काय शपथ. खायला बसले खाऊन आता निघू. आता जेवण वगैरे झाला आणि आता निघतोय. बघा आपली गाडी. जरा गेलतो कार्यक्रम करायला. घरून फोन येतात की तुम्ही आले का म्हणजे मूर्ती वगैरे घेतली का पेंटिंग कशी केले. आम्ही अजून तिथे जायचा पाहतात ना. आम्ही खातच बसलो. आता खाऊन वगैरे झालं सगळ्यांचा. आता निघू. या सगळे बसले गाडीत. अरे पुढे हट नको. काय बोलतो मला हाय बोल. इथं हाय बोल. हॅलो. अरे वा गणपती बाप्पाला वा निघालो. कुठे इकडे येणार यांच्यासोबत पण बोल. इकडे पण बोल. कुंभलीला नाही यायचं आपल्याला. कुंभलीला नाही
थांब 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 अजून ना आले थांब. आता आलो आम्ही इकडं. हे बघा उतरले सगळे गाडीतून. इकडं आपला चिंतामणी कला केंद्र. यावेळी नीट बोललो मी. मागं जरा काहीतरी हे झालता. का आला मस्त दिवस त्या उघड दिले पावसाने आज. आणि या दोघींनी माझ्या दोन्ही मांड्यास हे आमवल्यात पूर्ण. एक बघितलं या साईडला एक ही या साईडला आणि एक ती. मूर्त्यावर किती मस्त मस्त. का ग तुला गणपती बाप्पा नको? का ग तुला गणपती बाप्पा का नको? का इकडे पण सगळे डायमंड मनी वगैरे लावले आहेत. बघा सगळे गेले जेवायला. कारण की 2 वाजलेत ना रे. 2 ना 3 वाजला हां 2:45 जायचं सगळे जेवायला गेले. तर इथं कोण आम्ही आमच्या इकडे कुत्री फाल लागली. पूर्ण निसर्गाच्या जवळ आहे. अरे कोणचा फोन आला? मी हे व्हिडिओ चालू होती, पप्पांचा फोन आला होता. व्हिडिओ बंद करायची तर फोनच कट केला. हे बघा हा यांचा घर आहे, म्हणजे जे मालक आहेत ना तोच आहे वाटतं. हां आधी इथं होता गणपती कारखाना पूर्ण. आणि तिथं आधी गणपती असायचे. आधी तिथं मी बघायला जायचो. आता इकडं मोठा केला. मोठा करून तरी जाम वर्ष आली. काय काका बघते रे? गणपती बाप्पा आम्ही बसले आता. बघा जागा घेतले. काका जागा नाही भेटली. त्यांना वेळ लागेल जेवायला गेले. आम्ही तर पेटपूजा करून आलो. आता लगेच गणपती विसर्जन. गणपती झाल्यावर लगेच दुर्गा माता बसते. हां म्हणून त्याची ही तयारी. कलर मस्त वाटते मूर्त. वा तुला का नको घेऊ? काका बोलतो माल नको घेऊ. असं काका लाजतो का तू ब्लॉग मध्ये यायला? काय बोला होता? ही मूर्ती ना काय माहित कसं तसा टाइम माहिती. ही पण कुठली मागची महिरा हे वाटत या गणपती. हे पण मी दाखवली मस्त वाटतं अशी बारके बारके. दादाचा होता ना गणपती दिनाचा सेम तसा आहे. हा पहिले होता दादाचा. हां आपला 1 वर्ष आशामध्ये होता. हां बरोबर. 1 वर्षी अशामध्ये होतं मोठ्यामध्ये जरा. 2.5 फुटामध्ये होता. सेम असाच होता ना. कलर पण सेम असाच होता. अजून कसं वाटतं तुला? गणेश चतुर्थी आली तर आता 3 दिवसावर. हा असं वाटतंय म्हणजे काय बोलू शकशील तू बाप्पावर? सगळे आनंद राहावा, आनंदमध्ये जगावे, सुख समृद्धी मिळावा. हो का? अजून तू काय बोलू शकतो? गणेश चतुर्थी ही एक मोठी श्रद्धा आहे. परत अजून काय बोलू शकतो? परत श्रद्धा काय बोलू शकतो यार आपण? अजून काय बोलू शकतो? तू गणेश चतुर्थीबद्दल काय बोलू शकतोस? काय बोलू शकत नाही. आता तू काय असं एक गणपती बाप्पा म्हणजे ही एक मोठी श्रद्धा आहे. भक्ती आणि आनंदाचा हा मोठा सागर आहे. हो गणेश चतुर्थी हा एक सण नाही, तो एक सगळ्या तो एक इमोशन आहे. सगळ्या भक्तांच्या मनातला बसलेला हा एक इमोशन असतो. म्हणजे काय बोलतात ना आपण पूर्ण वर्ष ज्या दिवसाची आतुरतेने वाट बघतो ना अजून तो सण आता आलेला आहे. 3 दिवसावर आहे. 3 दिवसावर तो सण आलेला आहे. असंच मजा मस्तीत करा. भांडण नका करू. रागूनच चालू केली तिने. आनंदमध्ये राहा आणि पत्ती पकी केला. घरातल्या घरातच पत्ते खेळा. गणेश उत्सव हा एक सण नाही,
तो सगळ्या भाविकांच्या नात्याशी जुळलेला, भाविकांसोबत जुळलेला एक नातं आहे. पण कसं भारी वाटते यांचा फोटो काढू. गाडीत पैसे ठेवले. तू पैसे आणले बाप्पा घ्यायला. तू पैसे ना आणले. त्यांना पैसे द्यायला लागतील बाप्पाचे. काकाला पैसे पाहिजे. मामाकडून घेऊ. हा चालेल. किती देशील पैसे? 2 कलर पैसे. पार्ट वगैरे घेतला ते पण आलेत. आता गणपती घेऊन आपण निघू. आणि गणपती तुम्हाला दाखवत नाही कारण की रिव्हील कॅमेरा पुसू दे यार. हा गणपती तुम्हाला दाखवत नाहीये. आता ते पण आलेत. ते त्याही घेऊन म्हणजे ते आता देतील इथं मांडीवर. मी पार्ट घेऊन बसलोय. गणपती तुम्हाला दाखवत नाही कारण की पहिल्या दिवशी दाखवू आहे. गणपती रिव्हील करू. गणपती पण आणि डेकोरेशन पण. डेकोरेशन थोडे दाखवू तुम्हाला आता घरी गेल्यावर. पण आम्ही नाही दाखवू. बोलले नाव का दरवाजा. तर हिला बसवले पुढं तो गणपती घेऊन भाऊचा. कारण की तो बारकी मूर्त येते आणि मोठी मूर्त त्या आम्ही आणि काका घेऊ. आणि ह्या हिला ठेवले यांची मागाला लक्ष ठेवायला यांच्यात. आता इथून डायरेक्ट गणपती घेऊन जाऊ. आणि गणपती असतील हातावर म्हणजे मांडीवर तर शूट करायला भेटणार नाही. सेफ्टीमध्ये बाप्पाला आपल्या घेऊन जाऊ. हां ही काढू शकते जर काय असेल तर मध्ये हां मागून दाखवायला बोलू वगैरे थोडं नॉर्मल. आता ते गणपतीची पॅकिंग करतात जरा प्लॅस्टिक वगैरे टाकून. आणि झालं का नारळ दे हातात देऊन त्यांच्या नारळ वगैरे द्यायचे असतात कारण की आपण त्यांच्याकडे मूर्त घेतो. तू नको जा. तू मला नको घेऊ बोलतो. मी आलो इकडे काय करतो बघ. आता इथून फायनली इथून बघा हे आहेत मला सिद्धार्थ. तिन्ही नाही मग एक 2 घरी आणणार आहे तो. बघा एक चिंतामणी आर्ट स्टुडिओ हा यांचा इन्स्टा पेज तुम्ही चेक करू शकता. आता काम चालू मागच्या वेळी म्हणजे मागच्या कुठल्या वर्षीची माहिती नाही. बट एक वेळेस आम्ही गणपती असं प्लॅस्टिक ठेवला गणपतीच्या आतवरून. आणि आम्ही जेवायला बाहेर गेलतो तर आता गणपतीच्या कुंकूवर तो मॉइश्चर पकडून कुंकू असं उतरलं होतं. म्हणून ते आता विचारतो कसं काय करायचं ते. तर आता इथून भेटू डायरेक्ट आपल्या घरी. मला असं वाटतं घरी नाही तर मध्ये वेळी कुठं काय दाखवू ते. गणपती आपण घेतलेत आता तिन्ही पण. आणि आता पण निघतोय इकडून बघा. आता निघतोय इकडे एक घेतलाय. एक इथे एक आहे सेकंड इथे आणि दोघींना तिथे मागे टाकलंय. चला मग गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया महादेव. चलो तो हे पाडते काय छान आहे बाप्पा. दीदी सांग कसा आहे. बाप्पाला कुठे न्यायचा. हा तुझे बाप्पा. आता आम्ही चाललोय सगळे गणपती घेऊनच. तर आज संडे ना तर आज सगळे मोस्टली तर आजच गणपती घेऊन चालले. बघा तुम्हाला दाखवतो मी. खूप मोठा बाप्पा आहे बघा. बस चाललंय बघा. तिथे पण चाललाय तिथे पण चाललाय बघा. खूप टायमानंतर आम्ही असं काय तोंडला पोते गणपती वगैरे आणला. तिकडे कार्यक्रमाला गेलो घरी राजच्या इकडं. तिथून आलो आणि आता डेकोरेशन चालू आहे तुमचं आहे बघा. ते एवढंच आहे सध्या. ह्याच्यावर काय येईल ते आता तुम्हाला दिसणं म्हणजे माहिती नाही मिळणार.
म्हणजे एकदम फायनल दिलास म्हणजे पहिला गणपती जेव्हा पहिला दिवस असेल तेव्हा तुम्हाला गणपतीची मूर्त आणि डेकोरेशन बघायला भेटणार आहे. हे कारागीर काम करतायत जरा तिकडे. अरे बापरे कसला सेम वाटत. तर आता हे आधी आम्ही चौघच आहेत सध्या. आम्ही चौघच डेकोरेशन करतोय. बाकी कोणच नाही आमच्या पद्धतीने. आता सगळं गम लागलंय बघ. बुवा भजनाला गेलतो म्हणून जरा आवाज बसलाय माझा. आता हे कम्प्लीट करू आणि अजून 100% आहे का? अजून हे 20%च आहे. अजून 80% बाकी आहे. 80% व्हायचं आहे. आणि राहिले फक्त 2 दिवस. मंडे ट्यूजडे. उद्याचा आणि परवाचा दिवस आहे ना फक्त. आणि नंतर बाप्पा विराजमान. वेडनेसडे कुठे गेला? 24, 25, 26 2 दिवस. 2 दिवसात डेकोरेशनचा बनवायचं. चला आता आला दुसरा घ्यायचा. आता करतो नंतर भेटू चला.